माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करते की त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 श्री राम। भाई दिसत नाही मला भाई अरे मॅडम मागिया 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 अरे मागिया लेना मागिया थांब रे दादा जरासा एक मिनिट अरे यार ते काम मुद्दा बोलतो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। अस्मानाच्या सुलतानीला सबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा जय महाराष्ट्र माझा जयचा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी घोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला इथलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्ली देवी रंगलाली महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जयचा महाराष्ट्र माझा। धन्यवाद। सर्व मान्यवरांना आणि नागरिकांना मी पत्रकार बांधव, स्थानिक नागरिक बंधू भगिनींनो, मला मनापासून आनंद आहे गोपाळकृष्ण गोखले पुलाचा जी उरलेली दक्षिण दिशेची बाजू होती या बाजूचा आज आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण या ठिकाणी आपण करतोय। 2018 साली या पुलाची एक बाजू बंद करण्यात आली आणि 2022 मध्ये संपूर्ण पूल बांधणीसाठी बंद करण्यात आला आणि जुना पूल जो होता तो तोडून नवीन पुलाची बांधणी सुरू करण्यात आली। सर, आपल्याला कल्पना आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये ही जी बाजू आपण बघतोय त्याचं लोकार्पण झालं होतं आणि त्याच्यानंतर त्याला जोडणारी बर्फीवालाची जी बाजू आहे बर्फीवाला पुलाची ती 5 जुलै 2024 ला सुरू केली होती। मला इथं विशेषत्वाने नमूद करावं असं वाटतं, एक बाजू पूर्ण झाल्यानंतर दुसरी बाजू केव्हा पूर्ण होईल हा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात होता। हा पूल जो आज आपण पूर्ण करतोय याच्यामुळं सांताक्रूज पासनं ते गोरेगावपर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकची जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये लोकांना मदत मिळणार आहे, कोंडीतून मुक्ती मिळणार आहे। मला कल्पना आहे की या परिसरातले नागरिक मागच्या अनेक वर्षांपासून हा पूल पूर्णत्वाने म्हणजे दोन्ही बाजू पूर्ण होण्याची वाट पाहत होते आणि त्यामुळं जेव्हा एक बाजू पूर्ण झाली आणि दुसऱ्या बाजूची कालमर्यादा आम्ही निश्चित करत होतो त्यावेळी लवकरात लवकर पूर्ण करणं हे आमच्या समोरचं चॅलेंज होतं। सर, मी इथं आपल्या निदर्शनास एक बाब आणू इच्छितो। महापालिकेचा अभियंता वर्ग जो आहे पूल विभागातील त्यांचं कौतुक करावं आणि नागरिकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटावा अशा पद्धतीने हे जे आज आपण पूर्ण करतोय काम किंवा लोकार्पण करतोय अशा पद्धतीने काम झालेलं आहे। हे मी म्हणण्याचं कारण काय ते सांगतो। साधारणतः ती बाजू पूर्ण झाली जुलै महिन्यामध्ये, ते बर्फीवाल्याचा जो प्रॉब्लेम होता तोही सॉर्ट आउट झाला। ही बाजू पूर्ण करण्यामध्ये आमचा अंदाज होता की हा गर्डर जो आता मागे आपण पाहतोय हा गर्डर साधारणतः दिवाळीपर्यंत 2024च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत लॉन्च होईल आणि तिथून पुढं
पूर्ण ब्रिज कधी होऊ शकेल याची एकदा आम्ही बैठक घेऊन पूर्ण अगदी डिटेलमध्ये मांडणी केली आणि मायन्यूट गोष्टी छोट्या छोट्या असतात त्याच्यानुसार नियोजन केल्यानंतर एक अंदाज बांधला 30 एप्रिल 2025ला आपण हे काम पूर्ण करू. काहीही करून पावसाळ्याच्या पुढे आपल्याला जायचं नव्हतं कारण 4 महिने परत वाया जातात. पण पावसाळ्यापूर्वी करायचं म्हणून 31 मे नव्हे, ज्याला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच लागला पाहिजे. एक दिवस कमी नाही, एक दिवस जास्त नाही. त्यामुळे 30 एप्रिल आपण नियोजन केलं. सांगायचा मुद्दा हा, जे गर्डर लॉन्चिंगचं आपण टार्गेट ठेवलं होतं दिवाळी ऑक्टोबर, तो गर्डर 31 डिसेंबरपर्यंत लांबला आणि गर्डर 31 डिसेंबरपर्यंत लांबल्यामुळे, आणि बाय द वे आता हे टार्गेट काही लपून नाही, आम्ही ज्यावेळी ठरवतो त्यावेळी अनाऊन्स करून टाकतो. तिथून पुढं अनेकदा पत्रकार बांधव नागरिकांमार्फत विचारणा व्हायची, गर्डर लांबला, पूल कधी पूर्ण होणार, अजून काय अडचण आली, पूल कधी पूर्ण होणार. गर्डर 31 डिसेंबरच्या आसपास, डिसेंबरच्या लास्ट वीकला लॉन्च झाला. तिथून पुढं अनेक अडचणी आल्या. परत नागरिकांकडनं किंवा पत्रकार बांधवांकडनं विचारणा होत होती. आणि सर इथे एक सांगायची बाब म्हणजे काही वेळात ते ऐकून मलाही टेन्शन यायचं. मग मी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना फोन करायचो, अशी स्थिती आहे, पूल कधी पूर्ण होणार. ते सांगायचे सर ही अडचण आली आहे पण उरलेल्या कालावधीत आपण कव्हर करू, 30 एप्रिलला पूर्ण होईल. डिसेंबरमध्ये आम्ही 30 एप्रिल म्हणलो, जानेवारीमध्ये 30 एप्रिल म्हणलो, फेब्रुवारीमध्ये 30 एप्रिल म्हणलो. 26 एप्रिलला मी साईटवर आलो, त्या दिवशी ब्रिज पूर्ण झालेला होता. या कारणामुळं सर हे मी एवढं डिटेलमध्ये सांगण्याचं कारण, गोखले पुलाच्या बाबतीत मला जो अनुभव आलेला आहे हा काही सगळ्या ठिकाणी असा अनुभव येईल असं नव्हे, परंतु या टीमचं या गोष्टीसाठी कौतुक करायला पाहिजे. 2 पद्धतीने कामं होऊ शकतात. एक आहे अडचण सांगणं आणि दुसरं आहे मार्ग काढणं. इथे सुद्धा अनेक अडचणी आल्या, ही जी बाजू आपण पूर्ण केली, तरी यांनी फार चांगल्या पद्धतीने काम पूर्ण केलं. सर गोखले पूल पूर्ण करून आपण थांबत नाही आहोत. पूल विभागाच्या माध्यमातून इतर जी कामं चालू आहेत, सर आता विक्रोळीचा पूल आहे तो आपण 31 मेला पूर्ण करतोय. कार्नाक ब्रिज आज सुद्धा चॅलेंजिंग पोझिशनमध्ये आहे सर, पण आपल्या उपस्थितीत मी आपल्याला आश्वासन देतो 10 जूनला म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वी आपण कार्नाक पूल सुद्धा आपण पूर्ण करणार. पावसाळ्याच्या पूर्वी 3 पुलांचं टार्गेट आम्ही ठेवलं होतं, त्यातलं एक आज करतोय. कार्नाक आणि विक्रोळी आपल्या भविष्यातल्या प्लॅनमध्ये आहे. बेलासिस पूलचं सर आम्ही 30 नोव्हेंबर टार्गेट पकडलंय. 13 घरं शिफ्ट करायची आहेत. ती जर आम्ही 31 मेच्या पूर्वी केली तर गॅरंटेडली 30 नोव्हेंबरला बेलासिस पूर्ण होईल. त्याच्यानंतर सायन पूल 31 मेला पूर्ण होईल पुढच्या वर्षी 2026ला. आणि महालक्ष्मीचे सगळ्यात चॅलेंजिंग काम आहे, 120 मीटरचा रेल्वेच्या वरचा स्पॅन आहे, केबल स्टे ब्रिज आहे, तो आम्ही पुढच्या 30 ऑक्टोबरला साधारणतः त्याचं नियोजन केलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने कामासाठी लागणारा कालावधी कमीत कमी किती करता येईल, विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग सेफ्टी, विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग क्वालिटी. एक शेवटचा मुद्दा सर, मी आत्ताच उल्लेख केला की अभियंता विभागाकडनं जेव्हा कामं होतात त्यावेळी 2 गोष्टींना आम्ही प्रायोरिटाईज करतो, स्पीड आणि क्वालिटी. कामाला गती पाहिजे आणि कामामध्ये गुणवत्ता पाहिजे. त्याचवेळी जरी पुलाचं उद्घाटन असलं तरी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामं चालले, त्यामुळे त्याचा उल्लेख करतो. मंत्री महोदयांनी आम्हाला सूचना केल्या होत्या, त्यांच्या भागामध्ये आम्ही दौरा केला होता की 31 मेपर्यंत ती कामं पूर्ण झाली पाहिजेत. सर 20 मेला आपण कॉन्क्रीटीकरण थांबवतोय, कॉन्क्रीट टाकणं, कारण 14 दिवस पुढे क्युरिंगला लागतात. कॉन्क्रीटच्या कामातून जो अनुभव आला आहे त्यामध्ये स्पीड आणि क्वालिटीच्या सोबत तिसरा एक मुद्दा आम्ही प्रायोरिटीवर घेतला आहे, नागरिकांचा कन्व्हिनियन्स, नागरिकांची सुविधा. काम करताना फक्त स्पीड आणि क्वालिटी बघून चालत नाही, तर नागरिकांचा कन्व्हिनियन्सही पाहावा लागतो. इथून पुढं त्या मुद्द्यालाही तेवढंच प्राधान्य दिलं जाईल. आणि ज्या पद्धतीने ही जी बाजू आहे याचं काम आपण फार गतीने पूर्ण केलं आहे. काही मिसअंडरस्टँडिंग नसो म्हणून उल्लेख करतो, बर्फीवाल्याची अलाइनमेंट ही आता पूर्ण झालेली आहे आणि ही पूर्ण आपण त्या पद्धतीने आता लॉन्च करतोय, त्यामुळे काही अडचण नाही. यापुढेही याच पद्धतीने कामाचं नियोजन राहील. आणि मंत्री महोदयांचा या पद्धतीने आज या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली याबद्दल आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर भारत माता की. आम्हा सर्वांचे नेते, उपनगरचे पालकमंत्री माननीय आशिष शेलार साहेब, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार हॅलो, आमचे अंधेरी वेस्टचे आमदार ज्यांनी ह्या पुलासाठी अहोरात्र मेहनत केली, आम्ही साटमजी, आचार्य पवन त्रिपाठीजी, अभिजित सर, दुबेजी, अनिश, सुधाताई, संध्याताई, आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन. आणि आज ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम करतोय, बांगर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांच्याही मनापासून अभिनंदन करतो की
की त्यांनी गेल्या महिन्यात आम्ही इथे पालकमंत्री साहेब व्हिजिट केली होती. 15 मेची डेडलाईन होती. आज 11 मेला ते उद्घाटन करतायत. मनापासून महानगरपालिकेचे सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी जास्त बोलणार नाही. खासदार साहेब बोलणार आहे, आमदार साहेब बोलणार आहे, पालकमंत्री साहेब बोलणार आहे. मी ज्युनियर आमदार आहे. मनापासून अंधेरी पूर्वच्या जनतेच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगरचे पालकमंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट आशिष शेलारजी, खासदार रवींद्र वायकरजी, आमदार मुर्जी पटेलजी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित पांगरजी, ब्रिजेस डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर श्रोते साहेब, मंचावरती उपस्थित सिद्धिविनायकाचे मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, सामंतजी, सुधा सिंगजी, अनीश मकवानीजी, संध्या सुनील यादवजी, के पूर्वचे वॉर्ड ऑफिसर शुक्लाजी, के पश्चिमचे वॉर्ड ऑफिसर अल्ले साहेब, आणि या ठिकाणी ब्रिजच्या उद्घाटनासाठी उपस्थित अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या दोन्ही विभागातील नागरिक बंधू भगिनींनो, आज मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं एक ऐतिहासिक दिवस आहे. आणि तो ऐतिहासिक दिवस याकरता आहे, मी 5च मिनटं घेणार आशिषजी, परंतु मला आठवतं आहे की जुलै 2018ला या गोखले ब्रिजचा एक भाग या ठिकाणी पडला होता, कोसळला होता, आणि त्या ठिकाणी 2 आपल्या नागरिकांचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने हा जो भाग आहे तो वाहतुकीसाठी बंद केला आणि फक्त एका भागामध्ये म्हणजे त्या बाजूला म्हणजे नॉर्थ सेक्शनची जो आर्म आहे तिथे वाहतूक सुरू होती. आज जसं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर आहे तसं त्यावेळेला ॲडमिनिस्ट्रेटर नव्हते आशिषजी. त्यावेळेला प्रशासन होतं. प्रशासनावरती अंकुश ठेवण्याची अपेक्षा असणारे महापौर होते. सगळ्या कमिट्या कार्यरत होत्या आणि त्यावेळेला खरं तर या पुलाची डागडुजीच्या दृष्टिकोनातनं कारवाई अपेक्षित होती. जुलै 2018 मध्ये हा भाग पडल्याच्या नंतर मार्च 2020 मध्ये ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेला या पुलाच्या पुनर्बांधणीचं टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा वर्क ऑर्डर आहे ते दिलं गेलं. त्यामुळे जुलै 2018 आणि मार्च 2020 साधारणतः 20 महिने वर्क ऑर्डर द्यायला लागली. वर्क ऑर्डर मार्च 2020ला दिल्याच्या नंतर काम ऍक्च्युअल नोव्हेंबर 2021ला सुरू झालं. म्हणजे वर्क ऑर्डर दिल्याच्या 1.5 वर्षानंतर काम हे सुरू झालं. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावरती अंकुश ठेवण्याची ज्यांची जबाबदारी होती त्यावेळेला ते काय करत होते, झोपले होते का आज मी विचार तर योग्यच ठरेल असं मला वाटतं. कारण आज जे लोक काही टीका करतात, गोखले पूल कधी चालू होणार, गोखले पूल कधी चालू होणार, अरे जेव्हा तुमच्या हातात प्रशासन होतं त्यावेळेला तुम्ही काय केलं हा माझा सवाल आहे. आज नोव्हेंबर 2021 मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर मला आठवतंय आजही नोव्हेंबर 2022 मध्ये या ठिकाणी एक पाहणी दौरा होता आणि त्या पाहणी दौरा ह्यासाठी होता की बाबा काम कितपत आलं तुमचं. त्यावेळेला सुद्धा रेल्वेच्या पोर्शनवरचा जो ब्रिज आहे तो कॉर्पोरेशन करणार की रेल्वे करणार हेच ठरत नव्हतं. कॉर्पोरेशन म्हणत होतं रेल्वेनी करावा, रेल्वे म्हणत होती कॉर्पोरेशननी करावा. आणि त्यामुळे हे कुठे अडलंय, हे कधी पूर्ण होणार, कोण काम करणार याची माहिती घेण्याकरता याच ठिकाणी एक पाहणी दौऱ्याचं आयोजन मी त्यावेळेला केलं होतं. तो दौरा सुरू असताना एका कोपऱ्यामध्ये एक सदगृहस्थ उभे होते. त्यांच्या हातामध्ये एक फाईल होती. ते आमची सगळी पाहणी सगळं बघत होते
आणि बघितल्यावरती त्यांनी मला बाजूला घेतलं, मला म्हणले कॅन आय स्पीक टू यू फॉर अ मिनिट. म्हणलं येस सर. तर ते कोण होते? ते कन्सल्टंट होते, स्ट्रक्चरल ऑडिटचे ते कन्सल्टंट होते, ज्यांना मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी गोखले ब्रिजच्या स्ट्रक्चरल ऑडिटची पाहणी करण्याकरता अपॉइंट केलं होतं. आणि ते रेल्वेचे रिटायर्ड जनरल मॅनेजर होते. आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये असलेली फाईल मला दाखवली आणि फाईल दाखवल्यावरती मला म्हणाले सर दिस इज द स्टेटस ऑफ गोखले ब्रिज. त्याच्यामध्ये काही पिक्चर्स होते, त्याच्यामध्ये एका ठिकाणी जे आयन आहे या ब्रिजच्या आतमधल्या सळ्या कशा सडल्या आहेत, त्या सडलेल्या सळ्यांमध्ये कशी झाडं तिकडनं क्रीपर्स ग्रो होत आहेत, अशा वेगवेगळ्यांनी त्यांनी फोटो काढले होते. आणि त्याच्यामध्ये केमिकल अनालिसिस रिपोर्ट आणि हे सगळे रिपोर्ट्स. आणि त्यांनी मला सांगितलं सर दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस. मला व्हॉट हॅज टू बी डन? ते म्हणाले यू हॅव टू शट दिस डाऊन. आय सेड व्हॉट? येस यू विल हॅव टू शट दिस डाऊन. देर इज अ रनिंग रेल्वे बिलो दिस ब्रिज. याकरता सांगतोय कारण आज जे परदेशामध्ये बसून मजा करतायत त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता की हा ब्रिज सर्वप्रथम बंदच का केला. आणि ते म्हणाले की हा पडेल आणि खालून रेल्वे जाते आणि रेल्वे जात असताना जर हा पूल पडला तर काय प्रलय होईल हा तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि त्यामुळे यू विल हॅव टू शट दिस डाऊन. त्याच्यानंतर मी इकडनं 5 मिनिटावर माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयात गेलो आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते इकबाल सिंग चहल, त्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारचं स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आहे, तो तुम्ही तपासा. त्या रिपोर्टमध्ये जे म्हटलंय ते जर योग्य असेल तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं कारवाई करणं अपेक्षित आहे आणि ती तुम्ही ताबडतोब करा. एवढंच पत्र लिहिलं. मग इकबाल सिंग चहल साहेबांनी सगळे रिपोर्ट्स मागवले, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि जे त्यावेळेला ते कन्सल्टंट मला बोलले होते ते खरं आहे असं त्याच्यातनं निष्पन्न झालं. आणि त्यावेळेला गोखले पुलाला बंद करण्याचे आदेश हे मुंबईच्या महानगरपालिकेकडून काढण्यात आले. साधारणतः 16 नोव्हेंबर किंवा 17 नोव्हेंबर 2022. मी तारखा याच्यासाठी सांगतोय कारण अभिजितजी आपण आपल्या प्रस्ताविकामध्ये कुठला पॉइंट मिस केला तो पॉइंट मी याच्यानंतर सांगणार आहे. साधारणतः 16, 17, 18 नोव्हेंबर 2022 हा पूल बंद करण्याचे विथ प्रायर नोटीस ऑफ 1 वीक, 1 आठवड्याची वेळ देऊन हा पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि हा पूल बंद झाला. देयर वॉज ह्यू अँड क्राय, बंद झाला, अमुक तमुक ह्याव त्याव. आणि मग तो कोणाच्या पत्रावरती बंद झाला, का बंद केला, आणि मग टार्गेट करणं आणि ऑपोजिशन तर आहेच ना परदेशात जाणारे. आणि त्यामुळे तो बंद केला. त्यावेळेला मला आठवत आहे पालकमंत्री होते मंगलप्रभात लोढाजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेला आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी होते. या सर्वांशी बोलून कोऑर्डिनेट करून मंत्रालयामध्ये एक मीटिंग लावण्यात आली. त्या मीटिंगमध्ये रेल्वे आणि महानगरपालिका समोरासमोर एकाच टेबलवरती बसून हे ठरवण्यात आलं की तोडणार कोण आणि बांधणार कोण. आणि तोडणार रेल्वे आणि तोडून दिल्याच्या नंतर साईट हँडओव्हर होणार कॉर्पोरेशनला आणि कॉर्पोरेशन पुनर्बांधणीचं काम हाती घेणार. हे एकाच मीटिंगमध्ये ठरलं. एका महिन्यामध्ये तोडण्याची ही वर्क ऑर्डर दिली आणि बांधण्याची ही वर्क ऑर्डर दिली. हे डिसेंबरचं सांगतोय, डिसेंबर 2022, विदिन 15 days ऑफ द ब्रिज क्लोजर. एकाच महिन्यामध्ये म्हणजे बाय जानेवारी तोडण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता आणि बांधण्याचाही कॉन्ट्रॅक्टर होता इन प्लेस. म्हणजे जानेवारी 2022-23 तोडणं सुरू झालं. मार्च 2023 मध्ये तोडण्याचं काम पूर्ण झालं आणि एप्रिल 2023 मध्ये पुनर्बांधणीचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालं. आणि 26 फेब्रुवारी 2024 म्हणजे बंद केल्याच्या 15 महिन्यामध्ये गोखले पुलाचा एक आर्म हा सुरू करण्यात आला. बंद केल्याच्या 15 महिन्यात गोखले पुलाचा एक काम सुरू करण्यात आला 26 फेब्रुवारी 2024. आणि आज आपण बसलोय 11 मे 2025. म्हणजे बंद केल्याच्या 28 महिन्यांमध्ये गोखले पूल पुन्हा कार्यरत झालेला आहे. आणि आपण जो पॉइंट मिस केला बांगर साहेब तो असा आहे
की दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट एक्झिक्युटेड प्रोजेक्ट्स ऑफ BMC इन रिसेंट टाइम्स. मग आज जे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारत होते की बंद का केला, कोणाच्या सांगण्यावरनं बंद केला, गोखले पूल कधी चालू करणार. अरे तुमच्या मतदारसंघातल्या डिलाईल रोड ब्रिजला 6 वर्ष लागली आणि बांगर साहेबांनी नमूद केलेले जेवढे पूल आहेत, तो कार्नॅक ब्रिज असेल, डिलाईल रोड ब्रिज असेल, अजून कुठला एल्फिस्टन असेल, रे रोड असेल, या सगळ्याचे टाइमलाईन जर तुम्ही तपासलेत तर प्रत्येक पुलाला किमान 4 ते 5 वर्ष प्रत्येक पुलाला लागलेली आहेत. आणि हा पूल कॉर्पोरेशननी 28 महिन्यांमध्ये 28 मंथ्स, कॉर्पोरेशन पण तेच आहे, अधिकारी पण तेच आहेत, सिस्टम पण तीच आहे. परंतु सिस्टम हाकणारा ज्या वेळेला बदलतो, पॉलिटिकल लिडरशिप ज्या वेळेला बदलते, लोकांनी निवडून दिले लिडरशिप ज्या वेळेला लोकांच्या अपेक्षेनुसार प्रामाणिकपणाने काम करते, त्यावेळेला मुंबई महानगरपालिका काय मिरेकल करू शकते हे याचं अद्भुत उदाहरण आहे. अद्भुत उदाहरण. ही तीच महानगरपालिका आहे, तेच अधिकारी आहेत. परंतु ज्या वेळेला काम करण्याच्या इंटेंटमध्ये फरक पडतो, तुमच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो, तर तुम्ही हे अशा प्रकारचं हे मिरेकल आहे मुंबई महानगरपालिकेने घडवून आणलेलं. आणि तुम्ही बघितलं खालून लाईव्ह रेल्वे आहे, खालून लाईव्ह रेल्वे जात असताना हा पूल ते ब्लॉक्स रेल्वेकडनं मिळवणं, त्या तेवढ्या वेळामध्ये ते बांधणं, ते काम कंप्लीट करणं, इट इज अ मिरेकल इन इट सेल्फ. पण गोखले पूल आला की मला भीती वाटते. मागच्या वेळेला आम्ही उद्घाटन केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काही मिसमॅच, तो मिसमॅच याच्याकरता झाला होता कारण दिस वॉज नॉट एक्झिक्युटेड ॲज अ वन प्रोजेक्ट. पार्ट्स अँड पीसेस मध्ये याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन झाल्यामुळे बर्फीवाल्याची हाईट वेगळी झाली आणि गोखले पुलाची हाईट वेगळी झाली. परंतु ती 4 महिन्यामध्ये कॉर्पोरेशननी त्याला मॅच केलं 75 दिवसामध्ये. आणि ती मॅच करण्यासाठी पण त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली ती देशामध्ये कदाचित प्रथमच ती टेक्नॉलॉजी वापरली असेल असं मला वाटतं. VJTIचे अधिकारी समोर बसलेले आहेत, त्यांच्या मदतीने, म्हणजे एक पूल असा आहे आणि दुसरा असा आहे, त्या दोघांना मॅच करणं, दिस इज अ टेक्नॉलॉजिकल मार्वल सर. थँक्यू. मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर आपले आभार व्यक्त करते आणि कॉर्पोरेशनचे आभार व्यक्त करते. हे काय आहे, कोण चांगलं कोण बोलतच नाही. आणि म्हणून मी आज आचार्य पवन त्रिपाठीजींना बोलवलं. त्यांना बोलवण्याचं कारण हेच की बाबा सिद्धिविनायकाचे आशीर्वाद ह्या गोखले पुलाला लाभावेत, जेणेकरून उद्या वेगळंच काहीतरी पेपरला छापून येऊ नये, अजून नवीन काहीतरी. तो सम बीम काय होता तो पण तुम्ही क्लिअर करून टाकलेला आहे. संप वगैरे आता काही संप वगैरे पण नाहीये. हा. आणि त्यामुळे हा जो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे ते मुंबई महानगरपालिका जर व्यवस्थित हातांमध्ये गेली तर कसं मुंबई महानगरपालिका रेकॉर्ड ब्रेकिंग, पाथ ब्रेकिंग काम करू शकते याचं हे अद्भुत उदाहरण आहे. आणि आम्ही तर फील्डवरती होतो ना, जेव्हा हे गर्डर चढत होते, या अधिकाऱ्यांना माहिती आहे, त्या अधिकाऱ्यांबरोबर मी सुद्धा इथे रात्र इथे बसून हेल्मेट घालून ब्रिजवर चढून ही पाहणी या ठिकाणी केलेली आहे. परदेशात जाऊन बसलो नाहीये किंवा पार्टी करायला गेलेलो नाहीये, बरोबर आहे ना. हा. आणि त्यामुळे हे काही गोष्टी, यातले काही फॅक्ट्स, यातले काही फिगर्स, तारखा या रेकॉर्डवरती व्यवस्थितरित्या सर्वांसमोर आल्या पाहिजेत. त्यासाठी ही छोटीशी कहाणी मी संक्षिप्तरित्या तुम्हाला सर्वांना सांगितली. मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे, मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळेचे असलेले आयुक्त इकबाल सिंग चहल, आत्ताचे आयुक्त भूषण गगराणीजी, आधीचे मुख्यमंत्री, कारण एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी गोखले पुलाच्या कामाला व्हिजिट केलेली आहे. रेल्वे आणि कॉर्पोरेशन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री असताना मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार लोढा साहेबांनी त्यावेळेला मीटिंग घेतलेली आहे. आणि ह्या वेळेला सुद्धा मार्चची डेडलाईन ही मीट झालीच पाहिजे
याच्याकरता मंत्रीपद हातामध्ये घेतल्या घेतल्या पहिली मिटिंग कुठली घेतली असेल तर ती आशिषजींनी गोखले पुलाची मिटिंग घेतलेली आहे. त्यामुळे हे सर्वांचे, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचे, मंगलप्रभात लोढाजींचे, आशिष शेलारजींचे, भूषण गगराणीजींचे, इक्बाल सिंग चहल साहेबांचे, सर्वांचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिजेस डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो. येणाऱ्या काळामध्ये आणि अजून 2 राहिले, 2 मेन मुख्य हे राहिले. एक म्हणजे या ठिकाणचे नागरिक ज्यांच्या विजिलन्समुळे, ज्यांच्या प्रेशरमुळे, ज्यांच्या रेग्युलर इंटरव्हल्समध्ये असलेल्या धक्क्यांमुळे वी वर ऑन अवर टोज, वी एज वेल एज कॉर्पोरेशन ऑफिसर्स. आणि त्यामुळे लोकांनी सुद्धा यावेळेला दर रेग्युलर इंटरव्हल्सला जे इंटरव्हेन्शन केलं, जी जागरूकता दाखवली, आणि लोक आणि मीडिया, कारण मीडियामध्ये सुद्धा जे येतं याच्यामुळेही अधिकाऱ्यांमुळे धडकी बसायची आणि त्यामुळे हे परफेक्ट होईल याची काळजी ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की गोखले पुलासारखे अनेक रेकॉर्ड्स आणि अनेक मिरेकल्स हे मुंबई शहराची येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांमध्ये मुंबई शहर त्याची वाट पाहत आहे. आणि अशा प्रकारचे अनेक मिरेकल्स आणि रेकॉर्ड्स हे मुंबई शहरामध्ये घडावेत याकरता मुंबईकरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. याकरता मी संपूर्ण मुंबईकरांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडून मी विनंती करतो, धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता. धन्यवाद सर. उल्लेख केला आपण की आशीर्वादाने गणपती बाप्पा आपल्याला पावलेला आहे आणि पावणार आहे. श्री बांगर साहेब, सुनील शिंदेजी, श्री मोरेजी, दोन्ही वॉर्ड ऑफिसर ईस्ट अँड वेस्टचे, माजी नगरसेवक, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी मातांनो, या मुंबई महानगरपालिका याला आपण अद्भुत म्हटलं. ही मुंबई महानगरपालिका, त्याच्यामध्ये मी आणि आत्ताचे पालकमंत्री यांनी काम केलेलं आहे. आम्ही कुठेही असलो तरी आमचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलेला असतो, कारण कामाचं, लोकांचा संबंध हा डायरेक्ट येत असतो. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आम्ही जातोच आणि जायलाच पाहिजे की ज्या ठिकाणी आमच्या कामाची सुरुवात झाली आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात मार्ग म्हणजे मुंबई महानगरपालिका. आणि त्यामुळे आपलं आमंत्रण मिळताच, खरं म्हणजे कालच मी दिल्लीवरून आलो, अनेक बैठका आहे, उद्या देखील बँगलोरला आमच्या बैठक आहेत फायनान्सच्या डिपार्टमेंटच्या 3 दिवस, नंतर कर्नाटक आणि नंतर पुन्हा मुंबईला 2 दिवस आहेत. आणि म्हणून मी खूप दिवसांनी, खूप वर्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला आलो. मला कळत नाही, बांगर साहेब आपणही म्हटलं, साटम साहेब आपणही म्हटलं की ब्रिजला थोडा उशीर झालेला आहे. अंधेरी मधल्या ब्रिजला उशीर का होतो हा प्रश्नचिन्ह आहे मला. मेन ब्रिज ज्या वेळेला आपला सुरू झाला, मेन हायवेचा, त्यालाही अनेक वर्ष लागली. जोगचा, ते कुठे गेले जोग देव जाणे. खालचे दुकानं गेली, कोर्ट आले, सर्व काही आलं. आणि कधी सुरू होईल म्हणजे बोरवलीपर्यंत असणारी माणसं, विटीला जाणारी माणसं, इकडे जाणारी माणसं, हा ब्रिज होईल कधी, हे सर्वांच्या मनामध्ये होते. ज्या वेळेला आपण भाषण करत असताना माझ्या मनामध्ये देखील तोच विचार आला. आमच्या ह्या लोकांनी, ईस्ट वेस्टला जाणाऱ्या लोकांनी देखील तोच विचार केला, आणि होईल कधी. योग्य वेळ आल्यानंतर हे होतच. आपण दुसरा विषय काढला की रेल्वेच्या बाबतीमध्ये आता हरकत नाही, रेल्वेला आपले वैष्णव जे आहेत, एक कोऑपरेटिव्ह मंत्री, रेल्वेचा मंत्री की जो धडाक्यामध्ये काम करतोय. मी 6 महिन्यापूर्वी त्यांच्या इथं जोगेश्वरी जंक्शन करा म्हणून मागणी केली,
त्याबरोबर ताबडतोब जोगेश्वरी जंक्शनचं काम सुरू झालं. आम्ही जोगेश्वरी रेल्वे मागत होतो, त्यांनी जंक्शन दिलं. त्यामुळे आता एक आमदार म्हणून केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांचं कोऑर्डिनेशन ठेवण्याची कामगिरी आमच्यावरती आली आणि पालकमंत्री देखील माझे स्नेही आहे. त्यामुळे जी काही रेल्वेची कामं येतील, जी काही एअरपोर्टची कामं येतील, जी काही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची कामं येतील, ती सर्व कामं आपण तात्काळ करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही कॉर्पोरेशनमध्ये बसलेलो असताना त्यावेळेला असायचं आपला सांताक्रूजचा सबवे. नेहमी आमचे टी व्हीवाले पाऊस पडला रे पडला का तिथे कॅमेरे लागायचे आणि गेल्या वर्षाची दृश्य, आताची दृश्य आणि टेन्शन यायचं. आणि MMRDAच्या त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री असायचे, आपण पण मला वाटतं सदस्य होता. आणि एक पदसिद्ध सदस्य म्हणून मी त्यावेळेला बसल्यानंतर या ब्रिजवरती काय उपाय करायचे, आणि त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी थोडंसं वाजलं. रत्नाकर गायकवाड AMC होते. म्हटलं या ठिकाणचा ब्रिज आपल्याला काय होऊ शकत नाही. आणि थोडंसं हे झाल्यानंतर, भांडण झाल्यानंतर, थोडंसं डिस्कस झाल्यानंतर त्यांनी आदेश दिले त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही दोघांनी जाऊन पहा. त्यावेळेला पाहण्यासाठी तो एक ब्रिज आणि आमचा उषा टॉकीज असलेला तो एक ब्रिज जो अंधेरीच्या मार्केटच्या इथून जातो तो नाला, हे पाहण्यासाठी आम्ही त्यावेळेला आलो. आणि सांगायला आनंद होतोय की तो ब्रिज आपण त्यावेळेला स्टँडिंगला असताना त्या ठिकाणी आपण बांधायला सुरुवात केली आणि तो ब्रिज झाला. परंतु या ब्रिजच्या बाबतीमध्ये अंधेरीच्या ब्रिजच्या असताना त्या ठिकाणी मला नाल्याचं काम सांगायला की नाला आहे तिथे आपल्याला करता येणार नाही. मी आपल्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतोय की जर नाला बिल्डिंगसाठी शिफ्ट केला गेला, आपण पाहणी करा, तर लोकांच्या ये जा करण्यासाठी नाल्याच्या बाजूला आपण नवीन टेक्निक आले. हे टेक्निकचं युग आहे, हे AIचं युग आहे. आणि अशा वेळेला जर आपण मधला ब्रिज जर केला उषा टॉकीजच्या इथला, विल्सन कंपनीच्या इथला, तर ईस्ट वेस्टला जाणारी या ट्रॅफिकची कमतरता म्हणजे जास्त जी भीड असते ही कमी होऊन त्या ठिकाणी होऊन जाईल. आपल्याकडे प्रकल्प आहे, ब्रिज आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की या माध्यमातनं, आजच्या माध्यमातनं पालकमंत्र्यांच्या समोर सांगतो, कारण कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायची असेल तर पालकमंत्री असतात आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कन्स्ट्रक्टिव्ह कामं केली जातात. तर आपण देखील त्यांना तशा पद्धतीचे आदेश द्यावे की या ब्रिजचं पुन्हा सर्वे करावं आणि होत असेल तर तात्काळ त्या ठिकाणचा विल्सन पेन कंपनीच्या इथला ब्रिज नाल्याच्या इकडून, कारण तिथेही नेहमी पाणी भरतं आणि ते पाणी भरत असताना तो जो ब्रिज झाला तर याच्यावरचा लोड हा कमी होऊन जाईल. हे करायला पाहिजे आम्हाला. अशाच गोष्टी शोधायच्या असतात. याच्यानंतर मारवे आणि मडच्या इथे जाताना, वरसाव्याच्या इथून आपल्याला जाताना मडला, त्या ठिकाणी फेरी बोट आम्ही 2005ला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, बेस्टच्या माध्यमातून आम्ही चालू केली होती. परंतु नंतर तिकडचे सोसायटी आल्या, आम्ही चालू करतो आणि त्यांनी त्या पद्धतीने केली. परंतु अनेक तास लोकांना त्या ठिकाणी उभं राहायला लागतं. त्या ठिकाणी जेटी नाही आहे. त्या जेटीचा प्रश्न देखील आपण सोडवतो केंद्र शासनाच्या माध्यमातून, त्या ठिकाणचे अधिकारी. आणि मी अर्बन डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कमिटीवर, स्टँडिंग कमिटी ऑफ अर्बन याच्यामध्ये सदस्य असल्या कारणाने मी आत्ताच, मला वाटते या महिन्याच्या एंडपर्यंत आमची केंद्राची कमिटी आपल्या इथे येणार आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहे. त्यामध्ये माझ्या काही मागण्या आहेत त्या मी आपल्या माध्यमातून आपल्याला देखील सांगेन आणि तिथे देखील मांडेन की ज्या ज्या गोष्टी लोकांना गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी मुंबई महानगरपालिका करू शकते. एक आशिया खंडातली मोठी कॉर्पोरेशन आहे की लोकांची कामं ती नित्याने करत जाते. 7,200 टन दिवसाला निर्माण होणारा कचरा उचलते. 4,200 दशलक्ष लिटर पाण्यासाठी 3,850 दशलक्ष लिटर पाणी आणून देते. आरोग्याची काळजी घेते, शिक्षणाची काळजी घेते. अशी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात आहे, आपल्याकडे आहेत. आपण ती कामं करतोय, करून घेतोय आणि म्हणूनच मुंबईचा नागरिक हा सुखी आहे. कारण मुंबई महानगरपालिका जन्मापासून मृत्यूपर्यंत ही सर्व कामं ही करत असतात आणि म्हणूनच मुंबईचा नगरसेवक हा सर्वश्रेष्ठ म्हटला जातो.
कारण तो लोकांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून मगाच्या दृष्टीने मी ते सांगितलं की जीव का अडकलाय की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये. लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला आजचा जो सोहळा आहे त्याला मुद्दामून मी उपस्थित राहिलो आहे. पालकमंत्री महोदय, मी 2 मागण्या इथे केलेल्या आहेत, आपण त्याची नक्कीच दखल घ्यावी आणि त्या मागण्या आपल्या माध्यमातून आताच्या DPDC मध्ये किंवा आपल्या बजेटच्या अनुषंगाने संबंधिताच्या बैठका लावून त्या 2 गोष्टी झाल्या तर योग्य होईल. या ब्रिजच्या माध्यमातून अमित साटम यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं मी या ठिकाणी स्वतः उभा राहून, कारण त्यांचं ऑफिस देखील बाजूला आहे आणि एक काम करणारा आमदार या ठिकाणी उपलब्ध आहे, काम करतोय, गल्ली भोळ भटकतोय. आम्ही ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला 12 दिवसामध्ये किती भटकलोय ते त्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला मला त्यांचे आभार मानता आले नाहीत, परंतु मी त्या दृष्टीने त्यावेळेचे आभार देखील आजच मानून घेतोय. 12 दिवसामध्ये निवडून येणं ही अशक्य गोष्ट होती, पण आमच्या सर्वांनीच हा शिवधनुष्य उचललं होतं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या मुंबई महानगरपालिकेचे प्रामुख्याने आभार मानतो, पालकमंत्र्यांचे आभार मानतो आणि ज्या आमदारांनी याला आपला हातभार आणि श्रम लावले त्यांचे देखील आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचं काम करा. जिथे इथे माझी केंद्राच्या माध्यमातून गरज लागेल त्यावेळेला अवश्य उभं राहील. आणि कालपर्यंत आपण साशंक होतो की युद्ध होईल, पुन्हा पुढे जाईल, परंतु नियतीच्या मनातमध्ये काय होत नाही. परंतु भारताला टोचण्याचं किंवा धक्का देण्याचा प्रयत्न केला तर ठोकून मारलं जातंय हे आमच्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधानांचे, संरक्षण मंत्र्यांचे, आमच्या जवानांचे आणि तुमच्या सर्वांचे आभार मानून इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर हे मोबाईल आहे. मान्यवरांचे आभार. यानंतर मी माननीय आशिषजी शेलार यांना विनंती करते की आपलं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित या विभागातील आमचे लोकप्रिय खासदार सन्माननीय रवींद्र भायकरजी, खऱ्या अर्थाने हा पूल साकार करण्यामध्ये प्रचंड परिश्रम केलेले आणि अंधेरी पश्चिम विभागाचे लोकप्रिय आमदार अमित साटमजी, जे स्वतःला ज्युनियर म्हणत असले तरी कामात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही असे आमचे आमदार मुर्जी पटेलजी, या ठिकाणी उपस्थित ज्यांच्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद या चांगल्या कार्यक्रमाला मिळाला असे सिद्धिविनायकचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठीजी, आमचे माजी नगरसेवक अभिजित सामंतजी, माजी नगरसेविका सुधा सिंगजी, माजी नगरसेविका संध्या यादवजी, माजी नगरसेवक अनिश मकवानी, माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे, उपस्थित सर्व आणि महत्त्वाचे आमचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरजी, या पूल विभागाचे प्रमुख श्रोत्रीजी, दोन्ही विभागांचे असिस्टंट कमिशनर आणि सर्व कन्सल्टंट, उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मीडियाचे बंधू, सर्वात प्रथम तर गोपाळकृष्ण गोखले पूल आता मुंबईकरांसाठी पूर्णतः आजपासून सुरू झाला हे सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि या गोष्टीचाही आनंद व्यक्त करतो. खरं तर माझ्या मनामध्ये अमितजी दुविधा होती
की मी पालकमंत्री म्हणून बोलू का भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून बोलू? जबाबदारी तर पालकमंत्र्याची आहे, पण कार्यकर्ता पण आतलं जात नाही. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद झाला की जे कोणी आमच्यावर महायुतीवर टीका करणारी लोक आहेत, अरे बाबा म्हणे आमच्यावर आरोप करतात की हे तोडणारे आहेत, पक्ष तोडणारे आहेत, अजून काहीतरी तोडणारे आहेत. पण आपण गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या कामाचं पूर्णत्व वेळेत करून दाखवल्यामुळे आता या आरोपकर्त्यांची तोंड बंद होतील. आम्ही तोडणारे नाही, आम्ही जोडणारे आहोत. पूर्व पश्चिमला सुद्धा जोडणारे आहोत, आम्ही रेरोडला जोडणारे आहोत, आम्ही कर्नाक बंदरला जोडणारे आहोत, आम्ही एल्फिस्टनचा पूल करतो, एल्फिस्टन जोडणारे आहोत. काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी वरळीपर्यंत मेट्रो पण जोडलेली आहे. आम्ही अटल सेतू जोडणारे आहोत, आम्ही कोस्टल रोड जोडणारे आहोत. आम्ही मुंबईकरांच्या नागरिकाला मुंबईकरांच्या सेवेशी जोडणारे सेवेकरी आहोत. आणि म्हणून हा आरोप निरर्थक आहे. या आरोपामध्ये तथ्य नाही. महानगरपालिकेच्या अभियंत्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बांगर साहेब, जो उल्लेख आमच्या वायकर साहेबांनी केला तो सत्य आहे, खरा आहे. मुंबई महानगरपालिकेचा 1800च्या काळातला कायदा आणि सर्व व्यवस्था चोख आहे. मुंबई महानगरपालिका एवढी चांगली व्यवस्था हे आपलं सौभाग्य आहे. मुंबईकर नागरिक या मुंबई महापालिकेला यश देण्यामध्ये सर्वात पुढे चालणारे नागरिक आणि करदाते कुठले असतील तर माझे मूळ मुंबईकर आहेत. मला कुठल्या महानगरपालिका नगरपालिकेवर टीका नाही करायची, पण तिथे लोक कर देतात नाही देतात, वेळेत देतात नाही देतात, मला माहित नाही. पण मुंबईतल्या नागरिकाला त्याच्या कराचा भरणा वेळेत करण्याची आठवण पण करून द्यायला लागत नाही. तो आपल्या पाण्याचं बिल, आपल्या प्रॉपर्टीचा टॅक्स, आपला रोड टॅक्स हे सगळं वेळेत भरतो. आणि म्हणून आयकरजी ही संस्था मजबूत आहे हे तुम्ही म्हणाला ते खरं आहे, पण त्याचं यश कोणाकडे असेल तर ते मुंबईकरांकडे आहे की त्यांनी केलेल्या कराच्या रूपानं वेळेत एवढे मोठाले प्रोजेक्ट ही मुंबई महापालिका चालवू शकते. पण विषय कुठे अडतो ज्याचा उल्लेख अमित साटम यांनी केला की या मुंबईकरांच्या अपेक्षांना न्याय कोण देईल, या मुंबईकरांच्या इच्छा ज्या आहेत, गरजा ज्या आहेत, त्यांच्या उणीवा ज्या आहेत ते वेळेत दूर कोण करेल. व्यवस्था चांगली आहे हो, पण चालवणारे नतद्रष्ट असले तर काय. मग त्यातला फरक काय हे भाषण म्हणजे अमित साटम यांचं आहे. मी आज जाहीरपणे आमचे आमदार, माझे मित्र, आमचे नेते अमित साटम यांचं त्रिवार अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक जागरूक नगरसेवक आणि अभिमानाने सांगतो आमच्या महायुतीचा वायकर हा असला तर काय होऊ शकते जरा कल्पना करा ना. तो ज्यांनी ज्याचा उल्लेख जेंटलमॅन म्हणून केला तो जर रेल्वेचा एक्स GM कन्सल्टंट याचा रिपोर्ट अमित साटम यांनी बघितला नसता तर त्या रिपोर्टच्या आधारावर हा ब्रिज तुम्ही परत बघा असं अमित साटम यांनी आयुक्तांना लिहिलं नसतं तर त्या रिक्वेस्टवर
आयुक्तांनी बैठक घेऊन यातलं सत्य ज्या सडलेल्या सळ्यांपासून सगळं बघितलं नसतं तर, आणि मग चालू असलेल्या ब्रिजवर मला नकारात्मक बोलायचं नाहीये, पण चुकून अपघात झाला असता तर मग या जरतरला पूर्ण विराम तोच देऊ शकतो जो मुंबईकरांच्या पूर्ण विकासाचा विचार करू शकतो, आणि तीच लोक महायुतीची आहेत. एकनाथ शिंदेजी दोनदा आले नसते तर खरं तर मुख्यमंत्री एका ब्रिजला दोनदा व्हिजिट देतात, कारण आम्ही तेही मुख्यमंत्री बघितले जे घरातून बाहेरच पडले नाही, जे फेसबुकवरच दिसले. आणि म्हणून देवेंद्रजी असो, एकनाथजी असो, अजितदादा असो, ही मंडळी रस्त्यावर आली कारण आणणारी लोक रस्त्यावर काम करत होती. मला याची पूर्ण कल्पना आहे. पश्चिम आणि पूर्व अंधेरी, आणि केवळ अंधेरी नाही, याचा भार पार्ल्याने व्हायलाय, याचा भार गोरेगावने व्हायलाय, याचा भार जोगेश्वरीने व्हायलाय, त्याचा भार एसयू रोडने व्हायलाय. हा त्रास माझ्या नागरिकांनी घेतला, तो कमीत कमी वेळेत दूर व्हावा. ही तळमळ लागते मित्रांनो, तळमळ. स्थगितीचं सरकार मुंबईने पाहिलं. मग मेट्रोला उशीर कसा होतो ते मुंबईकरांनी पाहिलं. हजारो कोटीचा भुर्दंड मुंबईकरांच्या डोक्यावर कसा कोणी बसवला हेही पाहिलं. आणि म्हणून या सगळ्यातला मला जी दिसते ना महत्वाची, ती माझ्या अभियंत्याच्या कामाच्या तळमळीपासून माझ्या अमित साटम सारख्या आमदारांच्या मेहनतीचा घाम हा या गोपाळकृष्ण गोखले पुलाला पूर्ण करताना दिसतो. आणि म्हणून चाव्या कोणाकडे द्यायच्या, खरं तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे. उल्लेख तुम्ही केला वायकरजी, की ज्याने हे प्रत्येक भारतवासियाला सांगितलं आणि ते ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा दाखवलं, त्या अगोदरच्या सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक मध्ये सुद्धा दाखवलं. आणि चाव्या त्याच्याचकडे दिल्या जातात जो म्हणतो मैं चौकीदार हूं. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं मैं चौकीदार हूं, आणि 2013ला सांगितलं कि मैं देश झुकने नहीं दूंगा. मग चाव्या कोणाला द्यायचा प्रश्न अमित साटमजी जनतेच्या मनात स्पष्ट आहे. मला दुःख या गोष्टीचं होतं. यांचं अभिनंदन करताना वेळ वाचला, विकास जलद गतीने झाला, तर त्याला शबासकी देण्याऐवजी काही पक्ष, काही नेते त्याच्यावर आलोचना आणि टीका करतात. 3 जुलै 2018ला हा पूल कोसळला, काही भाग कोसळला. आता मला सांगा, माझा प्रश्न तुम्हाला आहे, एका बाजूला असं सरकार होतं की जे 20 महिने याची निविदा काढायला त्यांनी वेळ घेतला. किती महिने? आणि दुसऱ्या बाजूला या एकनाथजी, देवेंद्रजी, अमितजी, वायकरजी, या सगळ्या मंडळींचं सरकार, आमचं सरकार 20 महिन्यात एक सरकार टेंडर काढायला वेळ लावतं, आणि दुसऱ्या बाजूला दुसरं सरकार 28 महिन्यामध्ये पूल पूर्ण करून देतं. आणि टीकेचा मला राग येत नाही, पण आश्चर्य यासाठी वाटतं, त्याचं कारणही नाही. मी मुद्दामून एक गोष्ट इथे उल्लेख करणार आहे, कारण त्याचा भुक्तभोगी मी आहे. अमितजी 2018 3 जुलैला वायकरजी इथला भाग कोसळला. त्याच्या आधी 29 सप्टेंबर 2017ला ऑफकोर्स हा
ट्रॅफिकचा ब्रिज आहे रेल्वेवरचा, मी तुलना नाही करत आहे, मी गती कामाची याचा उल्लेख करतो. 29 सप्टेंबर 2017ला एल्फिस्टनचा रेल्वेवरचा फुट ओव्हर ब्रिज, हा फुट ओव्हर ब्रिज नाही याची मला कल्पना आहे, हा त्या ठिकाणी थोडा भाग कोसळला, स्टॅम्पेड झाली, 23 लोक गेली हो, 23 लोक स्टॅम्पेड मध्ये गेली, 39 लोक इंजर्ड झाली. 2017ला मुंबईकर अस्वस्थ झाले आणि मग त्या अस्वस्थतेमध्ये मुंबईकरांतला एक मुंबईकर म्हणून मी सुद्धा अस्वस्थ झालो. मी तिसऱ्या दिवशी उठून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची परवानगी चिठी घेऊन तिसऱ्या दिवशी त्यावेळेच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या घरी 7 वाजता गेलो. त्या पूर्वांचलाच्या भागात निघाल्या होत्या. त्यांना मी म्हटलं, मुंबईकरांना हा फुट ओव्हर ब्रिज की जिकडे आता संख्या इतकी मोठ्या प्रमाणात होते, हे बंद असणं परवडणार नाहीये, मला तुमची मदत पाहिजे. इंडियन आर्मी इंजिनियर कॉर्पोरेशन या आपल्या मिलिटरीच्या जवानांच्या इंजिनिअरिंगची व्यवस्था आहे, मला थोडी मदत करा, महापालिकेला मुंबईकरांना मदत करा, वेळेत फुट ओव्हर ब्रिज पूर्ण करायचा आहे. त्यांनी 2 मिनिटात सँक्शन दिली, आयुक्तांचं पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं, G2G गोष्टी झाल्या आणि 1 फुट ओव्हर ब्रिज नाही, 3 फुट ओव्हर ब्रिज, त्याला फुलवाली गल्लीपर्यंत कनेक्टिव्हिटी जी पूर्वी नव्हती. हे सगळं काम, मी टेंडर नाही म्हणत, हे सगळं काम मुंबई महापालिका आणि मिलिटरीच्या मदतीने किती दिवसात झालं माहितीये? 117 दिवसात पूर्ण करून मुंबईकरांना 3 फुट ओव्हर ब्रिज. पण पत्रात काय मिळालं माहितीये? या नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून मुंबईकरांनी सावधान राहायला पाहिजे. यांनी त्याच्यावर सुद्धा टीका केली. मिलिटरीची गरज काय होती? कशाला बाहेरना लोक बोलवली? आम्ही मजबूत होतो ना. अरे कोणी मजबूत अमजबूतचा प्रश्न नाहीये हो. 117 दिवसात चालू ट्रेन मध्ये आम्ही जी तो ब्रिज पूर्ण केला, आमच्या जवानांनी केला. त्या व्यवस्थेवर पण टीका करणारी मंडळी तीच आहे की जी आज भारतावर हमला झाल्यानंतर सुद्धा भारत सोडून विदेशामध्ये गारगार हवेत फिरतायत, गारगार हवेत फिरतायत. आणि म्हणून आम्ही जोडणारी लोक आहोत, आम्ही विकासाचं काम गतीने करणारी लोक आहोत, आम्ही मुंबईकरांच्या भावनांना समजणारी लोक आहोत, आम्ही मुंबईकरांच्या करदात्याला आणि कराला आणि खिशाला न्याय देणारी लोक आहोत. आमची मंडळी जी आहेत हे प्रशासनावर सहयोगी पण आणि वचक धरून सुद्धा पूर्ण करणारी लोक आहोत. आणि म्हणून गोपाळ कृष्ण गोखले पूल हा उद्याच्या मुंबईकरांच्या सेवेत विकासाची गती दाखवून काम करणाऱ्या विकासाची चावी आहे, चावी. आणि म्हणून मुंबईकरांसमोर आमचं हा पूल उद्घाटन करताना येणाऱ्या मुंबईच्या विकासाच्या गतीला चौपट करण्याची शाश्वती, आश्वासन नाही, शाश्वती आम्ही देणारे लोक आहोत. आणि त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, आम्ही सगळी मंडळी करतो आहोत. हे नम्रपणे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. या ठिकाणी 1300 टनाची हे 2 गर्डर्स, हे इंजिनिअरिंग मार्वल आहे. या ठिकाणी रेल्वे चालू असताना खाली शीटचं काम करणं, त्याच्यावर अस्फाल्ट करणं आणि मास्टेक टेक्नॉलॉजीने करणं, हे इंजिनिअरिंग मार्वल आहे.
मी अमित साटम यांना विनंती करीन, एक सिनेमा निघाला, तो सिनेमा जाऊ दे, एक टॉयलेटवर एक सिनेमा निघाला होता अभिजित, म्हणजे सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे सगळ्या सृजनशीलतेला बघतो मी, सिनेमाही बघतो, नाटकही बघतो, गाणंही ऐकतो, गाणाऱ्यांचे रागही मला माहिती आहे. आणि म्हणून जसं एक टॉयलेट एक प्रेमकथा झाली, तसं अमित साटमजी हा पूल एक प्रयत्न यशाचा असं पुस्तक तुम्ही लिहिलं पाहिजे, अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतोय. आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर आले, त्यांचं अभिनंदन पण करतो, धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये गती वाढवून काम करू याची शाश्वती पण देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मंत्री महोदयांचे खूप खूप आभार. अंधेरी पूर्व पश्चिम जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आदरणीय श्रीमान शिलार सर, मंत्री माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ह्या इथे उपस्थित राहिले. सर आपलं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी जे सांगितलं सुंदर, 117 दिवसामध्ये त्यांनी 3 पूल बांधले, आम्हाला खरोखरच प्रेरणा मिळाली सर. आणि सर्टनली आम्ही निश्चितच अशी एक प्रेरणा घेऊ. तसंच उपस्थित असलेले आदरणीय वायकर साहेब, आपण पूर्वीपासून स्टँडिंग कमिटी असू दे, गव्हर्नमेंट असू दे, वेगवेगळे हॉस्पिटल केले, ते उपस्थित राहिले, सुंदर त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं, आपलंसुद्धा मनपूर्वक आभार. तसंच आदरणीय साटम सर, ते मी बघितलं, मी ऐकत होतो, सुंदर ते सांगितलं की जेव्हा त्यांना कळलं की ऑडिट आला आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी कार्यवाही चालू केली, आणि कार्यवाही चालू केल्यानंतर जे कंटिन्युअस फॉलोअप केलं आणि सांगितलं की हेल्मेट घालून सुद्धा उपस्थित होतो, ते सुद्धा खरोखरच मनपूर्वक आभार सर आपले. तसेच आदरणीय आमदार महोदय मुर्जी सर, काका, आपण एकत्र होतो, राऊंडला होतो, धन्यवाद, आपण उपस्थित राहिले. तसेच सिद्धिविनायक ट्रस्टचे त्रिपाठीजी, आपण इथे आशीर्वाद, बाप्पाचे आशीर्वाद देण्यासाठी आले, आपले धन्यवाद. माझे नगरसेवक इथे उपस्थित, नगरसेविका मॅडम, तुम्ही इथे उपस्थित राहिला, आपले मनपूर्वक आभार. तसेच रेल्वेचे अधिकारी ते इथं आले, त्यांचे आभार. तसेच संपूर्ण असिस्टंट कमिशनर्स याचे उपस्थित राहिले, सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात मेन वाहतूक, त्यांचे पण आभार. आणि सगळ्यात शेवटी आमचे असलेले ते जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्यांचे सुद्धा सगळ्यांचे आभार. व्हिजिटर, सगळे पत्रकार, नागरिक सगळे इथे आले, सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. पण राष्ट्रगीतासाठी चला, धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत चालू करायचं आहे.